अक्षय तृतीयेच्या करा केळीची पूजा प्रथमतः दोन्हीही ते करा आणि केळी दोन्ही पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. ताज्या पाण्याने धुवून घेतली की त्याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये फुल पाणी भरायचं. पाणी भरल्यानंतर या ठिकाणी मोठ्या मोठ्या करामध्ये एक कैरी टाकायची, छोट्या याच्यात एक कैरी टाकायची आणि हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची. पूजा झाल्यानंतर आंबे रसाचा पुरणपोळीचा त्यांना नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवल्यानंतर त्यांच्या नावाचे उपास करू जेवू घालायचे आणि त्याच्यानंतर आपण जेवण करायचं. समजा आपली आई आयव असताना वारलेली असेल तो एक मान द्यायला लागतो आणि आपले वडील आपल्या वडिलांचा एक मान सुद्धा या ठिकाणी द्यायला लागतो. त्यावेळेस आपण त्यांचे उपास करून जेवू घातले तर आपल्या पूर्वजांपर्यंत ते जेवण जातं व आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला खूप शांती भेटते. अशी खूप वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या सांगितलेलं आख्यायिका आहे. त्याच्यामध्ये खूप मतभेद असू शकतात. काही जणांचं वेगळं मत असू शकतं, काही जणांचं वेगळं मत असू शकतं. पण आपण हिंदू धर्मात जन्मलेला आहोत त्याच्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीवरती विश्वास ठेवायलाच पाहिजे. कारण हिंदू धर्म असा आहे, हिंदू धर्मामध्ये खूप प्रत्येक गोष्टीचा खूप काही ना काही पुरावा आहे. तसं इतर धर्मामध्ये काही पुरावा नसतो. आपण देवाला मानणारे लोक आहोत त्याच्यामुळे सर्व गोष्टींवरती आपल्याला विश्वास ठेवायलाच लागतो आणि सर्व सत्य गोष्टी आहेत. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या मुहूर्ताला तुम्ही कुठलेही शुभ कार्य करू शकता. काही जण या मुहूर्तावरती लग्न ठेवतात, काही जण या मुहूर्त घरपूजन करतात. तसेच या ठिकाणी आपल्या फर्मचे उद्घाटन सुद्धा करतात. या ठिकाणी सोने खरेदीसाठी विशेष महत्त्व आहे. यावेळेस सोनं खरेदी करणं शुभ असतं. आणि समजा आपल्यासारखे काही गरीब लोक आहेत त्यांची इच्छा हे नसत्या परिस्थिती सोनं खरेदी, त्यांनी सोन्याच्या नावाने घरी एक लिंबाचं पान जरी आणलं तरी ते सोन्या समान असतं. लिंबाच्या पानाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. लिंबाचं पान या दिवशी लिंबाच्या पानाला हात लावणे शुभ असते. बेलाच्या पानाला हात लावणे शुभ असते. तुळशीच्या पानाला हात लावणे सुद्धा शुभ असते. या दिवशी तुम्ही असा स्पर्श केला तर तुमच्या हाताने खूप मोठं पुण्य मिळतं. सर्व हिंदू बांधवांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय माता.